पुढे आणि नाठवडे टीम घाई करा. सामना 3 षटकाचा खेळला जाईल याची नोंद घ्या. 5:35 झालेत मित्रांनो. इथून पुढे जर पाहिलं तर एका मॅचला 3 षटकाच्या अर्धा तासाचा वेळ, त्याच्यानंतर फायनल आणि त्यानंतर बक्षीस वितरण. आणि व्यासपीठावरती जर पाहिलं तर लाईटची व्यवस्था नाही आहे, त्यामुळे तुम्ही आयोजन कमिटीला सहकार्य करा, कारण की अंधारामध्ये बक्षीस घेण्यामध्ये मजा नाही आहे. त्यामुळे तुम्ही घाई करा. चला या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी करूया. नाठवडे गावचे युवा नेते अमित पाटील यांचा सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. नाठवडे गावचे युवा नेते आदरणीय अमित पाटील यांचा सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अक्षय आणि बाळकृष्ण पाटील, अक्षय पाटील बाळकृष्ण पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीवरती गोलंदाज योगेश सज्ज झाला पहिल्या षटकासाठी टीम नाठवडे या टीमच्या माध्यमातून. त्यानंतर आदरणीय किरण पाटील यांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. विकास पाटील यांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. आणि संतोषजी वानारे साहेब विमा प्रतिनिधी यांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. प्रतिनिधी यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन. डॉट बॉलची समाप्ती. आतापर्यंत 2 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पहा अक्षय पाटीलला बाद केलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. महत्वाची विकेट या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर अक्षय पाटील संघर्ष करत होता आणि त्या संघर्षाला मात्र माघारी पाठवलंय.
या बॉलवरती 3 धाबा घेतल्या गेल्या. या बॉलवरती 2 धाबा घेण्याचा प्रयत्न इथे यशस्वी राहील आहेत. संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. चला सामना स्पीडअप करा कारण की सात धाबा फलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस पहा काय घडलं जात आहे. बॅटची कडा इथे आणि विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निसटला आणि त्यानंतर एक सिंगल आले. सिंगलच्या साह्याने 8 रन धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचती. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त आणि 8 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. संकेत गोलंदाजीवरती या अगोदरच्या मॅच मध्ये चांगलं षटक हाताळलं होतं. संकेतने आणि दुसऱ्या षटकामध्ये त्याला पाचारण करण्यात आले. चॅलेंजर स्पोर्ट नाठवडे या टीमच्या माध्यमातून. यानंतर मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळेल. टीम शिवशक्ती स्पोर्ट पुपेरे अगेन्स्ट या 2 संघामधील विनिंग टीम. सकाळच्या सत्रामध्ये अ गटामधून उत्कृष्ट दर्जाची कामगिरी करत पुपेरे संघाने 3 विजय प्राप्त केल्याने फायनल मध्ये धडक मारली. अप्रतिम गोलंदाजी संकेतच्या आपल्याला पाहायला मिळते. वेगवान चेंडू हाताळलाय. चला मॅच स्पीडअप करा प्लीज. या वेळेस पास स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन आले. अतिरिक्त धाव आणि वाईट +1 अशा 2 धाबा धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. धावसंख्या 10 या आकड्यावरती 10 रन. धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस नो बॉलचा इशारा आपण डेड बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पहा खुला टाकलेला बॉल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. 10 रन धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 2 बॉलचा इथे खेळ झालाय समाप्त. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. संकेत चांगली गोलंदाजी करतोय. अतिरिक्त स्वरूपाच्या 2 धावा वगळल्या तर आतापर्यंत 2 डॉट बॉल आलेत. यावेळेस पहा आणखीन एक वेगवान चेंडू हाताळलाय. बॅटर संजय पाटील यांना सातत्याने बीट करून जाणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बाळकृष्ण पाटील ज्यांनी पहिल्या 2 सामन्यामध्ये षटकारांची आतिषबाजी केली होती. या षटकामध्ये मात्र ती नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 रन धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉलचा इथे खेळ झालाय समाप्त. यावेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय. सबसे कातिल संजय पाटील. बॉल निघून चाललाय. 1 बाउन्स सीमारेषा पार. मिळतील धावा 4. संजय पाटील या अगोदरच्या मॅच मध्ये दमदार कामगिरी आणि खिरवडे संघाच्या आठवणीत राहणारा विजय ज्यांनी या अगोदरच्या मॅच मध्ये आपल्या टीमला करून दाखवला. त्यांच्या बॅटमधून आलाय चौकार. संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती 14 धावा.
नो बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि पुढचा बॉल फ्री हिट आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा रन अतिरिक्त धाव 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. दुसरं षटक मार्गस्थ असताना व्हाईट बॉलचा इशारा. फ्री हिट कंटिन्यू आपल्याला पाहायला मिळेल. सातत्याने अवांतर धावसंख्येमध्ये भर पडत असताना टीम चॅलेंजर स्पोर्ट नाठवडे या टीमच्या माध्यमातून या बॉलला देखील सोडून दिले. धावा कशा येऊ द्यात, खेरुडे संघाला धावाची गरज आहे आणि याच धावा इथे घेण्याचा प्रयत्न केलाय. अतिरिक्त धाव आणि धावसंख्या 17 या आकड्यावरती. आणि फ्री हिट कंटिन्यू अजून आपल्याला पाहायला मिळेल कारण की नो बॉल नंतर लगातारचे 2 व्हाईट बॉल आलेत. 17 रन धावफलकावरती लागले गेले. यावेळेस चांगला स्ट्रोक लगावला. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल अडवतील. एक धाबाले अप्रतिम प्रयत्न राहिलाय. अमरच्या प्रयत्नांना मात्र दाद द्यावी लागेल. संघासाठी फिल्डिंग मध्ये 100% योगदान. मला बॅटिंग मिळो अथवा न मिळो, मला बॉलिंग मिळो अथवा न मिळो, परंतु मला प्लेइंग 11 मध्ये उभं केलं आणि मी माझ्या संघासाठी 100% योगदान देणार, हे मात्र फिल्डिंग मध्ये अमर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 19 या आकड्यावरती. 19 धावा. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. अगदी नाठवडे गावाचा चॅलेंजर स्पोर्टचा एक चपळ चिता. आता मात्र पुन्हा एकदा नो बॉल. आता संकेतला सातत्याने जर आपण पाहिलं तर दबाव तंत्रामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. वीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. वीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. दुसरं षटक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळते. तर एक धाव आली आणि संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता शेवटचं षटक शिल्लक. या षटकामध्ये आतापर्यंत 14 धावा खर्च केल्या गोलंदाज संकेत यांनी. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी दाखल झाले. दत्ता स्ट्रायकर एंडला संजय पाटील, नॉन स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतील बाळकृष्ण पाटील. महत्वाची मॅच. जो संघ जिंकेल तो मात्र एका ट्रॉफीचा हक्कदार जरूर असेल आणि जो संघ पराभूत होईल त्यांचा मात्र प्रवास इथे संपेल. आणि इथे मात्र फटका इथे फसलाय. फलंदाजी ते बाद होताना पाहायला मिळेल संजय पाटील. बॅक टू द आउट. नवीन बॅटर विक्रम मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. ज्योतिर्लिंग चषक हे दमदार आयोजन अगदी सकाळपासून जर पाहिलं तर नाठवडे गावाचे अनेक क्रिकेट प्रेमी नागरिक आणि संपूर्ण ज्योतिर्लिंग स्पोर्ट नाठवडे अगदी सकाळी 6 वाजता हे खेळाडू मैदानामध्ये आलेत आणि आपल्या गावाचं हे आयोजन दर्जेदार व्हावं यासाठी मात्र प्रत्येकाचा हातभार लागलाय. आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या गावची गावची एकता ज्यावेळेस एखाद्या कामामध्ये येते त्यावेळेस मात्र ते काम 100% पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. आणि आज मात्र ज्योतिर्लिंग स्पोर्ट नाठवडे या टीमनं प्रचंड मेहनत आणि याच मेहनतीच्या जोरावरती एक यशस्वी आयोजन आज आपल्याला पाहायला मिळते. ज्योतिर्लिंग चषक 2025. या बॉलवरती पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पण सातत्याने व्हाईट बॉल ही मात्र फक्त टीमची डोकेदुखी नाहीये तर ही आयोजक कमिटीसाठी डोकेदुखी आहे. कारण की बराच वेळ
आज संपूर्ण दिवसभरामध्ये याच अतिरिक्त धाबाने गेला आयोजक कमिटीचा. यावेळेस विक्रम पाटील चांगला स्ट्रोक लगावलाय परंतु बॉल अडवला गेलाय आणि 2 धाबा इथे कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न झालाय आणि बराच काळ बाळकृष्ण पाटील स्ट्राईक वरती येण्यासाठी धडपड करत होते आणि आता मात्र स्ट्राईक रेंजला आपल्याला पाहायला मिळतील. 3 धाबा संघाची धावसंख्या 25 या आकड्यावरती. 25 धाबा. 2 बॉलचा खेळ संपला. आता 4 बॉलचा उर्वरित खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. 25 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. यानंतर मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला शिवशक्ती स्पोर्ट फुपेरे वेगवान चेंडू हाताळलाय. बॅटन बॉलचा फारसा काही संपर्क होऊ शकलेला नाहीये. डॉट बॉल आला. आता 3 बॉलचा खेळ समाप्त आणि 3 बॉलचा उर्वरित खेळ शिल्लक आहे. 25 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. एखादा षटकार या मॅच मध्ये एक फायटिंग स्कोर निर्माण करेल आणि यावेळेस पहा वा भाई वा काय फटका खेळलाय. अप्रतिम. स्वीट साऊंड ऑफ दी बॅट. एकच वार सारेच गार. बाळकृष्ण पाटील यांनी केलाय पलटवार आणि हा ठोकलाय दमदार षटकार. अप्रतिम फटका इथे आपल्याला पाहायला मिळतो. यासाठी मात्र स्ट्रायकर रेडला येण्यासाठी धडपड इथे आपल्याला पाहायला मिळेल. संघासाठी काहीतरी करायचं होतं आणि या संधी चालून आली आणि त्या संधीचं सोनं करत असताना मात्र एक नावाचा दमखम दाखवणारा षटकार आपल्याला पाहायला मिळाला बाळकृष्ण पाटील यांच्या बॅटमधून. यावेळेस वेगवान चेंडू हाताळलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता शेवटचा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन. धावसंख्या 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 32 धाबा. 32 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. या बॉलवरती देखील धाव घेण्याचा प्रयत्न. एक धाव आली आणि या बॉलवरती पहा काय घडलं जातंय. 2 धाबा आल्या आणि 3 धाबा. दोन धाबा आल्या. कन्फर्म डिसिजन आमच्यापर्यंत येऊ द्या. 3 धाबा. 2 धाबा. 2 धाबा शेवटच्या बॉलवरती आल्या आणि टीमची धावसंख्या 34 आणि 35 धाबांची विजयासाठी गरज टीम चॅलेंजर स्पोर्ट नाठवडे या टीमला. चला खिरवडे संघ लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. खिरवडे संघ खिरवडे संघ लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. चला लगेचच दुसऱ्या डावाला सुरुवात करा. 35 धावांची गरज विजयासाठी आपल्याला पाहायला मिळते. टीम चॅलेंजर स्पोर्ट नाठवडे. आता मात्र संपूर्ण नाठवडेकरांचं लक्ष
या मॅच वरती या डावावरती आपल्याला पाहायला मिळेल, कारण की ज्योतिर्लिंग स्पोर्ट दुसऱ्या फेरीत इथे पराभूत झाला. त्याच्यानंतर आता मात्र आपल्या गावचा एक संघ अजून देखील मैदानाच्या आतमध्ये लढतोय आणि त्या टीम कडून मात्र मोठ्या आशा मोठ्या अपेक्षा आपल्याला पाहायला मिळतील. ज्योतिर्लिंग स्पोर्ट नाठवडे यांचं हे आयोजन ज्योतिर्लिंग चषक 2025चं. चला बॅटिंग टीम जास्तीचा वेळ घेऊ नका प्लीज, कारण की अजून फायनलची मॅच आपल्याला 5 षटकाची खेळवायची आहे, त्यामुळे घाई करा. बॅटिंग टीम सहा ओव्हरची मॅच आपल्याला फायनलची खेळवायची आहे. 3 आणि 3 अशा दोन्ही डावाच्या 6 ओव्हर आम्ही सांगतो. या 6 षटकाची मॅच होऊ शकत नाही, कारण की बराच उशीर झालाय, 6 वाजायला आलेत आणि अजून देखील एक मॅच आणि एक इनिंग या ठिकाणी शिल्लक आहे. 18 चेंडू 35 धावांची गरज विजयासाठी. चला 35 धावांची गरज विजयासाठी. मॅच लगेच स्टार्ट करा. चला घाई करा प्लीज टीम बॅटिंग करणारा चॅलेंजर स्पोर्ट नाठवडे आपण घाई करा. योगेश आणि आनंदा अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अक्षय पहिलाच बॉल टॉप पेज लागलाय, घोषांकित क्षेत्रामध्ये एक सिंगल आले. चला लगेच बॉलची पूर्तता करा, मॅच स्टार्ट करा. एक धाव आले. यावेळेस पहा चांगली गोलंदाजी, स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये कॅच इथे पकडली. धक्का क्रमांक पहिला चॅलेंजर स्पोर्ट नाठवडे या टीमचा महत्वाचा फलंदाज इथे बाद झालाय. योगेश बॅक टू डग आउट. अक्षयने बॅटिंग करत असताना सुमार कामगिरी, परंतु बॉलिंग करत असताना स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये प्रतिस्पर्धी टीमचा हुकमाचा एक्का बाद केलाय. पहिला फलंदाज बाद. एक धाव आली. 2 बॉलचा इथे खेळ समाप्त झालाय. आता 10 बॉल मध्ये 16 बॉल मध्ये अजून देखील 34 धावांची गरज विजयासाठी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये किशोर आलाय. 35 धावांचा टार्गेट प्रथम बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. दोन बॉलचा इथे खेळ झालाय समाप्त. चांगली गोलंदाजी, पहिले षटक हाताळत असताना गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज अक्षय. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. आपल्याला आयोजक कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी सूचना आणि वारंवार या ठिकाणी विनंती आहे, घाई करा. अगदी संध्याकाळी स्वप्नामध्ये देखील आमच्या घाई येईल, परंतु तुम्ही घाई करा, कारण की अजून फायनलची मॅच या ठिकाणी शिल्लक आहे. डॉट बॉल आलाय. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. फक्त एकच धाव धावफलकावरती लागली जाते. वेगवान चेंडू इथे हाताळलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अक्षय पाटीलचे 4 बॉल मध्ये फक्त एकच रन खर्च केली. पहिल्या षटकामध्ये
पूर्णपणे आपल्या टीमला इथे कमबॅक करून देणारं षटक आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेस तुमची बॅटिंग साथ देत नाही त्यावेळेस तुम्ही बॉलिंग मध्ये योगदान देऊ शकता. हे मात्र उदाहरण आपल्याला पाहायला मिळते. अक्षय पाटील यांच्या माध्यमातून आणखीन एक अप्रतिम चेंडू हाताळलाय. निर्धाव चेंडूचे होते सांगता 5 बॉलचा खेळ झालाय समाप्त आणि एकच धाव इथे खर्च केली आहे. यावेळेस शेवटच्या बॉलवरती मात्र कोणती धाव नाही आणि एकच धाबाचं षटक हाताळलंय. अक्षय पाटीलची गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीसाठी एकदा जोरदार टाळ्या उद्यात मित्रांनो. महत्वाच्या मॅच मध्ये चॅलेंजर स्पोर्ट नाटवडे संघाच्या अगेन्स्ट अप्रतिम गोलंदाजी ते केली आहे. 1 विकेट आणि एकच धाव इथे खर्च केली आहे. कमी खर्चिक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीसाठी एस के गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. काळामध्ये विस्फोट खिरवडे या टीमचा आणखी एक यंग टॅलेंटेड खेळाडू. चला मॅच स्टार्ट करा प्लीज. अजून देखील 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 मध्ये करायचा आहे 34. पहिलाच बॉल अप्रतिम हाताळलाय. ऑन साइडला जिथे मिळेल फक्त एक सिंगलच्या साह्याने धावसंख्या 1 ने वाढली. जी धावसंख्या बराच काळ स्थिर होती ती मात्र आता 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन असेल याची नोंद घ्या. अंपायर डिसिजन हा फायनल डिसिजन असेल याची नोंद घ्या. चला अंपायर डिसिजन फायनल डिसिजन असेल याची नोंद घ्या. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 2 धाबा इथे धावफलकावरती लागल्या गेल्या. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय.
चला 3 बॉलचा इथे खेळ संपलाय आणि या वेळेस पहा खोलला टाकलेला बॉल समोरच्या दिशेत फटका केला. एक सिंगल तर आले. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जाईल परंतु एकच धाव. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज एस के गणेश यांची फक्त 3 धावा धावफलकावरती राहिल्या. पहिलं षटक अप्रतिम हाताळलं अक्षय पाटीलने, जिथे फक्त एका धावेचं षटक हाताळलं. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा आल्या आणि चॅलेंजर स्पोर्ट नाठवडे या संघासमोर एक मोठं चॅलेंज इथे निर्माण केले टीम खेरवडे. यावेळेस पहा नो बॉल आणि +6 षटकार. 9+6 7 धावा आल्या. संघाची धावसंख्या 9 आकड्यावरती जाऊन पोहोचते. फ्रीडचा बॉल आणि फ्रीडच्या बॉल वरती आणखीन एक दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळते आणि मॅच मात्र आता विजयाची दार आता मात्र खुली झाली टीम चॅलेंजर स्पोर्ट नाठवडे संघासाठी. 5 बॉलचा इथे खेळ समाप्त झालाय. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता येणारे 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये करायचे आहे त्या 22 धावा. 19 धावा. 7 बॉल 19. 7-19 ही मॅच मात्र जी आतापर्यंत खिरवडे संघाच्या बाजूने होते परंतु 2 षटकार आले आणि त्याच्यानंतर मात्र ही सामना इथे आणखीन एक लागोपाठचा 3रा दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मध्ये कमबॅक करून देणारी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. आनंदाची बॅटिंग. 6-6-6. आता मात्र 6चा पाडा बोलायला सुरुवात केली आहे. 6-1-6 6-2-12 आणि 6-3-18. तब्बल 3 बॉल वरती 19 धावा आल्या आणि या मॅच मध्ये पहिल्या 4 बॉल मध्ये फक्त 2 धावा इथे खर्च केल्या होत्या आणि या शेवटच्या 2 बॉल मध्ये तब्बल 19 धावा आल्या. संघाची धावसंख्या 22-21 या आकड्यावरती. बावीस धावा आणि आमच्या स्कोरर करून मिस्टेक होताना आपल्याला पाहायला मिळते. 22 धावा धावफलकावरती. आता 6 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता. 6 बॉल आणि 13 धावांची गरज. 6-13. गोलंदाजीवरती भाईकृष्ण पाटील आपल्याला पाहायला मिळतील शेवटच्या षटकामध्ये. चला सामना स्पीडअप करा. जास्तीचा वेळ घेऊ नका. पण मॅच बनते परंतु मॅच बनवावी लागते आणि वेळ बदलते आणि क्रिकेटमध्ये ही वेळ बदलताना प्रत्येकाने पाहिले आणि आता मात्र ही वेळ बदलली आहे टीम चॅलेंजर स्पोर्ट नाठवडेच्या बाजूने. पहिल्या षटकामध्ये वेळ होती ती खिरवडे संघाची आणि दुसऱ्या षटकामध्ये वेळ आली ती नाठवडे संघाची. आता 3ऱ्या षटकामध्ये काय चमत्कार घडणार. बाळकृष्ण पाटील. 6 बॉल 13 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल. पहिल्या बॉलवरती व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा वेळ आले. आता 6-12. 6 बॉल 12 धावांची आवश्यकता. सहा 12. फलंदाजी ते बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल.
चला मॅच लगेचच या ठिकाणी स्टार्ट करा. चला फलंदाजी ती बाद आहे याची नोंद घ्या. अंपायर डिसिजन हा फायनल डिसिजन आहे आणि फलंदाजी ती बाद झालाय. चला अगदी व्यक्तिशः येऊन निर्णयाची पोलखोल जी होती ती मात्र नाठवडे टीमने केली आणि आता ते मात्र निर्णयावरती समाधानी असतील अशा अपेक्षा बाळगून मॅचला सुरुवात करूया. चला मॅच चालू करा. बारा धाबांची अजून देखील विजयासाठी गरज आपल्याला पाहायला मिळते. येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 12 करायचे आहेत. कमबॅक केलं बॉलरने, कारण की या अगोदर जर पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात एक फलंदाज बाद झाला आणि त्याच्यानंतर डॉट बॉल आला. आता 5 बॉल मध्ये 12 धाबांची गरज आहे विजयासाठी. येणारे 5 बॉल आणि 12 धाबांची गरज. स्ट्रायकर एंड आपल्याला यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू हाताला. बाळकृष्ण पाटील ज्याने कित्येक काळ क्रिकेटचा गाजवलाय, अनेक वेळा संघर्ष त्यांच्या वाटेला आलाय आणि तोच संघर्ष करत असताना लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, परंतु पावसात थांबण्याचं धाडस निर्माण करू शकतं. आणि आयुष्यामध्ये संघर्ष ही यशाची खात्री देऊ शकत नाही, परंतु यश निर्माण करून देण्यासाठी प्रेरणा मात्र नक्कीच निर्माण करून देत. आणि तीच प्रेरणा बाळकृष्ण पाटील यांच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम तिखट प्रखट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. लागोपाठचा तिसरा बॉल डॉट बॉल आलाय. आता 3 बॉल आणि 12 धाबांची गरज.
परिस्थिती बिकट आणि बाळकृष्ण पाटील यांची गोलंदाजी तिखट आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. फायनल मध्ये कोणता संघ शिवशक्ती स्पोर्ट फुपेरे संघाच्या आगेस लढणार यावेळेस पहा. एक तेरी तो एक मेरी, एक बाळकृष्ण पाटील की आणि एक फलंदाज किशोर की. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. आता 2 बॉल 6 धावांची गरज. एक षटकार चॅलेंजर स्पोर्ट नाठवडेचा विजय. एक डॉट बॉल. या मॅच मध्ये पुन्हा एकदा शेवटचा बॉल बघावा लागेल. 2 बॉल मध्ये 6 धावांची गरज. हार मानायला ते सहजासहजी दोन्ही संघ तयार नाहीयेत, कारण की हार तर बाजारामध्ये देखील मिळतो. आणि इथे जर पाहिलं तर 2 बॉल आणि 6 धावांची गरज. चले गेंदबाज या बॉलवरती पहा काय घडलं जाते. डिक्लेअर स्वरूपाची धाव. आता 1 बॉल आणि 5 धावांची गरज. चौकार जरी आला तरी मात्र सामना खिरवडे संघाच्या बाजूनं आणि षटकार आला तर मात्र टीम चॅलेंजर स्पोर्ट नाटवडे हा संघ विजय होऊ शकतो. धगधग धगधग या अगोदरची मॅच देखील अशी संघर्षमय आपल्याला पाहायला मिळाली. आणि या मॅच मध्ये गोलंदाजी करणारा खिरवडे संघ की फलंदाजी करणारा चॅलेंजर स्पोर्ट नाटवडे संघ विजय होणार. शेवटचा बॉल. निर्णायक मॅच. फायनलला जाणारा कोणता संघ हे तिकीट फायनलचं या बॉलवरती डिपेंड आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल. 1 बॉल आणि 5 धावांची गरज. 1 चेंडू 5 धावा. 5 धावा 1 बॉल. नाटवडे की खिरवडे, खिरवडे की नाटवडे. शेवटचा बॉल. सामना आवडला असेल तर जोरदार उद्यात या बॉलसाठी. शेवटच्या बॉलवरती सामना इथे फिरवलाय आणि सामना जिंकलाय टीम काळामध्ये स्पोर्ट खिरवडे. बाळकृष्ण पाटील यांची अप्रतिम गोलंदाजी. शेवटच्या षटकामध्ये 12 धावांची गरज असताना संघाला 5 धावांनी विजय प्राप्त करून दिलाय. अप्रतिम गोलंदाजी राहिली आणि फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ काळामध्ये स्पोर्ट खिरवडे. या लगेचच या ठिकाणी टॉस साठी या. चला टीम खिरवडे संघ या. आज पहिल्या मॅच पासून मात्र जिद्द होती की ज्योतिंग चषकाचा 1 चषक आपल्या घरी न्यायचा आणि ते स्वप्न मात्र आज साकार झालंय. बाळकृष्ण पाटील यांच्या चेहऱ्यावरती खुशी आपल्याला पाहायला मिळते. जे बोलून दाखवलं ते फक्त बोललो नाही तर करून दाखवलंय. अशी अप्रतिम इथे आणि या मॅचला अगदी क्रुशियल मोमेंट मध्ये ज्यांनी पहिलं षटक हातात